ह्याच्या व्यतिरिक्त मित्र, जे शहराच्या लगत राहणारे बाकीची मंडळी आहेत त्यांनी काय करावे, तर प्रत्येक शहरामध्ये प्लास्टिक वस्तूंचे एक तरी गोडाऊन किंवा डिस्ट्रीब्युटर असतो, जो होलसेल दरामध्ये प्लास्टिकच्या वस्तू सप्लाय करत असतो. त्या गोडाऊनला जावे. त्या ठिकाणावरून 2,000 रुपयाची फक्त जरी आपण खरेदी केली ना, तरी 2,000 रुपयामध्ये छोट्या मोठ्या प्लास्टिकच्या वस्तू बऱ्याच येतील, ज्याच्यामध्ये बादल्या प्लास्टिकच्या बोला किंवा सुपळ्या बोला, मग बोला, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लास्टिकच्या वस्तू तिथून खरेदी करून आणा आणि ते गावोगावी जरी आपण विकल्या ना, तरी त्याच्यामध्ये चांगली मार्जिन मिळते. तुम्हाला माहिती आहे का मित्र, एक आपण बकेट जर बघितली की एक बकेट आपण मार्केटमध्ये घ्यायला जातो, तिची होलसेल दरामध्ये किंमत ही 40 ते 70 रुपयापर्यंत, आणि तीच बकेट मार्केटमध्ये जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा ती 140 रुपयापासून 200 रुपयापर्यंत विकली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये मार्जिन हे दुपटीपेक्षाही जास्त आहे मित्र. मग आपण असे बिझनेस का करू नये, असा व्यवसाय आपण का करू नये? आपल्या मराठी माणसामध्ये कुठेही कमी नाहीये की आपण मेहनत करण्यासाठी कुठेही कमी नाही आहोत. मग आपण का पाठी? आपणही ही सुरुवात करावी.